तर पुन्हा एकदा गणेश यांच्याकडे जाणार आहोत। मात्र ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन कळवा रुग्णालयातून ही रुग्णवाहिका निघालेली आहे आणि थोड्याच वेळात ती उल्हासनगरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीमध्ये स्थानिकांनी विरोध करत जो खड्डा बुजवलेला होता तो पुन्हा एकदा खोदायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून हा खड्डा खोदला जातोय आणि थोड्याच वेळात या ठिकाणी अक्षय शिंदेचा मृतदेह दाखल होईल। मात्र प्रशासनानं या ठिकाणी मोठी खबरदारी घेतलेली आहे। तगडा बंदोबस्त संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहे। दरम्यान आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार ही रुग्णवाहिका कल्याणपर्यंत पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात ती उल्हासनगरमध्ये दाखल होईल। त्या ठिकाणी उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमी या ठिकाणी अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडेल। मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी प्रशासनाकडून खबरदारी घेत खड्डा बुजवण्यात आलेला होता। मात्र खोदलेला खड्डा ह्या स्थानिकांनी बुजवला। अनेक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं। मात्र पोलिसांकडून या संपूर्ण परिसरामध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। स्मशानभूमीचे गेट देखील आता बंद करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलीस तैनात आहेत। आणि आता जेसीबीच्या माध्यमातून स्थानिकांनी जो खड्डा बुजवलेला होता तो पुन्हा एकदा खोदायला सुरुवात झाली आहे। गणेश थोरात यांच्याकडे जाणार आहोत। गणेश, कल्याणमध्ये रुग्णवाहिका पोहोचल्याचं कळतंय। सध्या सागर कळवा या रुग्णालयातून अक्षय शिंदे यांचा शव घेऊन रुग्णवाहिका थेट उल्हासनगरच्या दिशेने जात असताना आता सध्या ठाणे कल्याण शहर या ठिकाणी त्यांनी गाठलेलं आहे। त्या रुग्णवाहिकेमध्ये त्यांचे अक्षय शिंदे यांचे नातेवाईक आहे। तसेच ही रुग्णवाहिका पाहायला गेली तर आता उल्हासनगर या ठिकाणी त्याला दफन करण्यात त्या ठिकाणी काढण्यात येणार। त्या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठा पोलीस बंदोबस्त असेल। त्या ठिकाणची परिस्थिती पाहता सध्या आता पोलिसांनी तिकडचं वातावरण शांत केलं आणि ताब्यात घेतलेलं आहे। स्थानिकांना मात्र या ठिकाणी दफन करून न देण्याची भूमिका त्या लोकांनी घेतली असेल। मात्र पोलिसांनी आता ही जागा जी ठरवून दिलेली आहे त्या ठिकाणी नातेवाईकांना आता त्या ठिकाणी दफन करता येणार आहे। दफन याचं कारण म्हणजे कुठलेही पुरावे नष्ट न होण्यासाठी अक्षय शिंदे यांचा मृतदेह दफन करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांकडून झाली होती आणि त्याचप्रमाणे आता उल्हासनगर या ठिकाणी 7 दिवसाच्या नंतर आता त्यांचं दफन या उल्हासनगर या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक संस्थांनी देखील आता विरोध दर्शनाला सुरुवात केलेली आहे। काही वेळापूर्वी वातावरण देखील चिघळलं होतं उल्हासनगर या ठिकाणचं। मात्र पोलिसांनी आता त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पुन्हा खड्डा आणि खोदून आता त्या ठिकाणी त्यांना आता अक्षय शिंदे याला आता तिकडं दफन केलं जाणार आहे। त्यामुळे 7 दिवसाच्या नंतर अक्षय शिंदे यांचा एन्काउंटरच्या नंतर आज त्याची दफनभूमी उल्हासनगर या ठिकाणी ठरवली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच या प्रकरणात बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अक्षय शिंदे यांच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच अंतर्गत पोस्को गुन्हा अंतर्गत त्याला तपासकामी ठाणे क्राईम ब्रांच पोलीस घेऊन जात असताना मुंब्रा बायपास या ठिकाणी अक्षय शिंदे यांनी पोलिसांची रिव्हॉल्वर जी आहे ती त्यांच्या कमरेकडनं काढून त्यांना 3 गोळ्या फायर केल्या। त्यातली एक गोळी जी आहे ती पोलिसाच्या मांडीला लागली। निलेश मोरे यांच्या ती मांडीला लागल्यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात। त्यांच्यासोबत जे 2 अधिकारी होते त्यांना देखील ज्युपिटरमध्ये रुग्णालयामध्ये उपचारासाठी आहेत। संजय शिंदे यांनी प्रत्युत्तर म्हणून अक्षय शिंदे यांच्या डोळ्यात मारली। त्यानंतर पुढे